आजच्या व्हिडिओमधून आपण कोणतेही ऑनलाइन डॉक्युमेंट्स कागदपत्र हे डाउनलोड केल्यानंतर त्या प्रमाणपत्रावरील त्या सर्टिफिकेटवरील सिग्नेचर ही व्हॅलिड कशी करावी या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती समजून घेणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। बघा, ऑनलाइन कोणतेही प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट आपण डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी जी सिग्नेचर असते त्या ठिकाणी एक क्वेश्चन मार्क दिसते। सो हे क्वेश्चन मार्क दिसते, याला आपण व्हॅलिड करून त्या ठिकाणी सिग्नेचर कशा पद्धतीने घेऊ शकतो, थोडक्यात सिग्नेचर व्हॅलिडेशन कशा पद्धतीने करावे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आता पुढील प्रमाणे समजून घेऊया। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। प्रथमतः आपणास ज्या PDF ला सिग्नेचर व्हेरीफाय करायचं आहे त्या PDF ला ओपन करायचे आहे। मात्र ओपन करत असताना आपल्या लॅपटॉपमध्ये Adobe Acrobat नावाचं हे सॉफ्टवेअर असणं आवश्यक आहे। हे सॉफ्टवेअर नसेल तर गुगलवरून आपण प्रथमतः हे सॉफ्टवेअर आपल्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करून घ्या, Adobe Acrobat नावाचं। आता PDF ला ओपन आपल्याला या सॉफ्टवेअरमध्ये करायचं आहे। यासाठी राईट क्लिक करायचं, यानंतर ओपन विथ यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बरेच काही टॅब दिसतात। या ठिकाणी पहिलेच जे काही सॉफ्टवेअर आहे Adobe Acrobat यावर आपण क्लिक करूया। यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या डॉक्युमेंट्सला ज्या कागदपत्राला सिग्नेचर व्हेरीफाय करायचं आहे ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिसते। आता येथे आपण जर ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी सिग्नेचरच्या जागी एक क्वेश्चन मार्क आलेला आहे। सिग्नेचर व्हेरिफिकेशन करणं म्हणजे नेमकं काय, तर येथे सिग्नेचर व्हेरीफाय झाल्यानंतर क्वेश्चन मार्क जाईल आणि येथे ग्रीन कलरची हिरवी टिक मार्क दिसेल। हिरवी टिक मार्क दिसते, याचा अर्थ या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स सिग्नेचर व्हेरीफाय झालेला आहे। आता हे कशा पद्धतीने करावं, सो हे आपण पाहत आहोत। यासाठी पुन्हा एकदा सांगतो, Adobe Acrobat नावाचं सॉफ्टवेअर आपल्याकडे असणं गरजेचं आहे। ते नसेल तर या ठिकाणी सिग्नेचर व्हेरीफाय होऊ शकणार नाही। Adobe Acrobat या सॉफ्टवेअरमध्ये हे ओपन केल्यानंतर यानंतर आपल्याला हे जे क्वेश्चन मार्क हा एवढा भाग दिसतो यावर आपल्याला सर्कलने क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा एक टॅब ओपन होईल सिग्नेचर प्रॉपर्टीजचा, यावर आपण क्लिक करणार आहोत। यानंतर येथे व्हॅलिडेट सिग्नेचर हा एक टॅब दिसतो। तत्पूर्वी शो सायनर सर्टिफिकेट यावर आपण क्लिक करूया। यावर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे हा एक विंडो ओपन होईल। येथे ट्रस्ट नावाचा हा एक टॅब दिसतो, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। येथे ॲड टू ट्रस्ट सर्टिफाईड सर्टिफिकेट्स यावर आपण क्लिक करायचं। यावर क्लिक केल्यानंतर येथे पुन्हा एकदा ओके यावर क्लिक करा, पुन्हा एकदा या ओकेवर क्लिक करा आणि व्हॅलिडेट सिग्नेचरवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो याप्रमाणे क्वेश्चन मार्क गेले जाते आणि येथे ग्रीन कलरची एक हिरवी टिक मार्क आपल्याला दिसते। सो अशा पद्धतीने येथे लिहून सुद्धा आलेलं आहे सिग्नेचर व्हॅलिड। याप्रमाणे सिग्नेचर व्हॅलिडेशनचं काम आपल्याला करायचं आहे। सिग्नेचर व्हॅलिडेशनचं काम येथे झाल्यानंतर आपण या डॉक्युमेंट्सला सेव्ह करायला विसरायचं नाही। सो ही जी PDF आहे ही आपल्याला सेव्ह करायची आहे। आपण असंच जर बॅक झालो तर या ठिकाणी आपलं जे काही काम केलेलं आहे हे सेव्ह होणार नाही। यासाठी येथे प्रिंटचा हा एक टॅब दिसतो, चित्र दिसते, यावर आपण क्लिक करणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे ही एक ओपन विंडो होईल। आता येथे बघू शकतो मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF हा टॅब आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। जर दुसरा काही टॅब असेल तर येथे आपण पाहू शकतो मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF यावर क्लिक करणार आहोत आणि त्यानंतर प्रिंट यावर आपण क्लिक करूया। प्रिंटवर क्लिक केल्यानंतर येथे ही एक PDF जनरेट होईल आणि ही कुठे सेव्ह करायची यासाठी आपल्याला हा एक ऑप्शन दिसेल। या फाईलला नेम द्यायचा आहे आपणास जे द्यायचं असेल ते, आणि त्यानंतर सेव्ह या टॅबवर आपण क्लिक करूया। सेव्हवर क्लिक केल्यानंतर हे जे काही डॉक्युमेंट्स आपण व्हेरीफाय केलेलं आहे, सिग्नेचर व्हेरिफिकेशन केलं आहे, हे डॉक्युमेंट्स PDF स्वरूपामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपल्या त्या डॅशबोर्डवर अथवा आपण जिथे सेव्ह केलेली आहे त्या ठिकाणी दिसेल आणि याच डॉक्युमेंट्सची आपल्याला पुन्हा एकदा प्रिंट आउट काढायची आहे। सो अशा पद्धतीने आपण Adobe Acrobat या सॉफ्टवेअरमध्ये ही सिग्नेचर व्हेरीफाय करू शकता। मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।